नमस्कार, मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण उपवासाची साबुदाणा बटाटा चकली कशी करायची ते पाहणार आहोत. बटाटा 1 किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे. त्यासाठी किती साबुदाणा घालायचा, साबुदाणा कसा भिजवायचा आणि इतकी छान खमंग खुसखुशीत चकली कशी करायची की जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सहज कोणीही खाऊ शकेल. ही चकली अजिबातही तेलकट बनत नाही किंवा कडक बनली जात नाही. खूप खुसखुशीत लागते, दुप्पटपेक्षाही जास्त फुलली जाते. या सगळ्या छोट्या-छोट्या ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. या व्हिडिओमध्ये ज्या ट्रिक सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या ज्या आधीच्या पद्धती असेल चकली करायची त्या सगळ्या तुम्ही विसरून या पद्धतीनेच ही चकली बनवू शकाल. चला तर मग ही खमंग खुसखुशीत चकली कशी करायची ते पाहूया. इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 2 ते 3 पाण्याने आपल्याला हलका हलका असा चोळून हा साबुदाणा धुवून घ्यायचा. साबुदाणा धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साबुदाणा पूर्णपणे बुडून वर थोडंसं पाणी राहील इतपत हे पाणी ठेवायचं आहे. साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे. हे बघा इतपत पाणी ठेवलेलं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि रात्रभर हा साबुदाणा भिजवून घेऊया. दुसऱ्या दिवशी सकाळी हा साबुदाणा व्यवस्थित असा भिजला जातो. हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने साबुदाण्यामध्ये भरपूर पाणी ठेवल्यामुळे हा चांगला भिजला गेलेला आहे. इतपत चांगला हा साबुदाणा भिजला गेला पाहिजे. आता हा साबुदाणा आपण एका कढईमध्ये काढून घेऊया. सगळा जेवढा अर्धा किलो आपण भिजवून घेतलेला साबुदाणा होता तो मोठ्या कढईमध्ये आणि जाड तळ असलेल्या कढईमध्ये काढून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये एक मोठी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. आता हा साबुदाणा आपल्याला गॅसवरती मध्यम ते मंद आचेवरती चांगला शिजवून घ्यायचा आहे. हे बघा इथे हा साबुदाणा आपण आता शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी या कढईवरती झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवून याला चांगली 1 ते 2 वेळा वाफ काढून घ्यायची आहे. साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. पण साबुदाणा शिजवताना काळजी घ्यायची आहे की तो तळाशी चिकटला नाही गेला पाहिजे. तर हे बघा एक चांगली वाफ काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण इथे शिजवून घेतलेला आहे. छान 2 ते 3 वाफा काढून घेतलेल्या आहेत. झाकण काढून मधून हा साबुदाणा तळापासून व्यवस्थित असा हलवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हा साबुदाणा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे. आता आपण या साबुदाण्याच्या चकल्यांसाठी लागणारा बटाटा याच वेळी एका बाजूला शिजायला ठेवलेला. 1 किलो बटाटे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. त्यासाठी 1 ग्लास पाणी घातलं कुकरमध्ये आणि व्यवस्थित उकळून घेतले. बटाट्याची सालं काढून घेतलेली आहे आणि हे बटाटे आता आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने मी हे सगळे बटाटे व्यवस्थित असे इथे किसून घेतलेले आहेत. बटाटे इथे किसून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण हे जे चकलीचं पीठ मळणार आहे ते एकसारखं होतं. चकली पाडताना आपल्याला मध्ये मध्ये गुठळ्या येत नाहीत आणि छान गोल वेढे तयार होतात. तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे बटाटा सगळा किसून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण जो आत्ता वाफून घेतलेला साबुदाणा आहे तो सगळा घालून घेऊया. साबुदाणा अजून गरम आहे तर याला थोडंसं थंड होऊ देऊयात. थंड झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. उपवासाला चालणारं लाल तिखट घालून घ्यायचं आहे. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. जर मध्ये मध्ये आवश्यकता वाटली तर पाण्याचा हात तुम्ही लावू शकता. तर हे बघा अशा पद्धतीने हे आपण सगळं छान असं एकजीव मळून घेतलेलं आहे. आता आपण जे चकलीचं सोऱ्या असतो त्यामध्ये हे घालून घेतलेलं आहे मिश्रण आणि याच्या अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण साबुदाणा भिजवून तो नंतर वाफून घेतल्यामुळे ह्या ज्या चकल्या होतात त्या अगदी छान गोल पडतात. चकलीचे तुकडे पडले जात नाही. चकली तळल्यानंतर एकदम खुसखुशीत बनते. अगदी सहज ही चकली खाता येते, कडक बनली जात नाही.
तर अशा पद्धतीने आपण या चकल्या इथे करून घेऊया। या चकल्या आता आपल्याला एखाद्या कॉटनच्या ओढणीवरती किंवा साडीवरती घालून घ्यायच्या आहेत। तर इथे मी थोड्या चकल्या तुम्हाला घालून दाखवल्या आहेत। तर अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या करून घेणार आहे। 2 ते 3 दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहे। चकल्या चांगल्या वाळवून घेतल्या की वर्षभर चांगल्या राहतात। हे बघा, इथे मी या चकल्या 2 ते 3 दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत। आता या आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतो। तर या चकल्या मी आता तळून दाखवते। चकली तळण्यासाठी आपल्याला तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे। कडकडीत तापलेल्या तेलामध्ये ही चकली आता सोडून दाखवते। हे बघा, दुप्पटपेक्षा ही छान फुलली जाते। तर अशा पद्धतीने या चकल्या मस्त अशा तळल्या जातात, खूप छान फुलल्या जातात आणि अगदी सहज खाता येतात। तर आजच्या ह्या उपवासाच्या चकल्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। अशाच पद्धतीच्या मस्त खमंग नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।